हा मद्राज आता काय काय करू शकतो हे कळेल सगळ्या गावाला. मद्राजाचा फटका आता नाही सुटका. तुझा अंत जवळ आलाय मग. माझ्या भक्तांचा तू छळ करतोयस. आता तुला क्षमा नाही. मला कुणीही मारू शकत नाही. तू साक्षात अहंकार आहेस. तुझा अंत कसा करायचा हे मला चांगलंच माहितीये. स्वप्न होता. स्वप्न नव्हतं, हा इशारा होता तुझ्यासाठी. धोक्याचा इशारा. तुझा जगदंबा, तू तू इथे आत कशी आलीस? तुला काय वाटलं मी मानवी रूपात आहे म्हणून आत येऊ शकत नाही? लक्षात ठेव, तुझा आईचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. तिनेच मला तयार केले. आता तुला कुणीही वाचवू शकत नाही. मी पुन्हा याच दालनात कसा आलो? हे काय चाललंय? तू कुठल्या मायावी शक्तीचा वापर करतेस? ही माया नाही, तू जायची शक्ती आहे. आज तुझी सुटका नाही. तू कितीही पळ, कुठेही पळ, तू शेवटी माझ्याकडेच येणार. जा, तू 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 निघून जा इथून. तू छोटी बालिका आहेस. तू माझा अंत नाही करू शकत. होय, करे. मी तुझा अंत करू शकत नाही, पण माझा त्रिशूळ नक्कीच करू शकतो. क्रोध तू? तो मला शरण आला होता. मी त्याला अभय दिलं. आता तो माझा अंकित आहे. देवी, हा अनुभव फार विलक्षण आहे. माझ्यातला क्रोध
आणि संतापाची आग आता मला जाणवत नाही. मी शांत झालोय आणि आता माझी चूक मला लक्षात आलेली आहे. आपल्या चरणांपाशी जागा द्या. आपल्या सेवेत मला कायमचं रुजू द्या. तू आमच्या त्रिशूळातच निवास करशील आणि अन्यायाविरुद्ध क्रोध हे हत्यार म्हणून वापरशील. क्रोधा माझा आदेश आहे. या मदाला भस्म करून टाक. जशी आपली आज्ञा देवी. वाचवा! वाचवा! जगदंबे! जगदंबे वाचव मला! वाचवा! अव जगदंबा दिसली का कुठं? तुम्ही पाहिलं का तिला? ती कुठं हो हो हाय ती इथंच मागच्या अंगणात खेळती. आणि तुला एवढी का काळजी वाटायला लागली तिची? अव काळजी वाटणारच नव. गेल्या काही दिवसात काय संकट झाली आहेत माहित आहे नव. तिने जे काय केलं ते चांगल्यासाठी जरी केलं असेल तरी तिच्यावर संकट ओढवाया नग ना. हे बघ असं काही होणार नाही. मी सांगितलं नव तुला, ती बाकी पोरांपेक्षा वेगळी आहे आणि लहानपणापासून देवी आईचा आशीर्वाद आहे तिला. हे असं म्हणून तुम्ही सारखं तिला पाठीशी घालता. कालपासून बघतीये मी. अव मी काय म्हणते, आपण तिला कुठं बाहेरगावी पाठवूया का? बाहेर? अगं हे तिचं घर आहे आणि बाहेर कुठं पाठवणार? काहीतरी नवीन खूळ असते तुझं. खूळ नव्ह, काळजी म्हणा. तुमचे भाऊ राहतात ना पलीकडच्या गावात, तिथं पाठवूया का? हे संकट टळलं की परत घेऊन येऊ. अगं पलीकडे नाही, मध्ये 2 गाव आहेत. तिकडे कशाला पाठवायचं तिला? आणि तिच्या बगर तू तरी राहू शकणार आहेस वय? राहू तर शकणार नाहीच, पण तिच्या भल्यासाठी आपल्याला एवढं तर करावं लागलच ना. सदाभाऊ काय हो? अहो जनक बाबा, तो मद्राज कुठेतरी नाहीसा झालाय. काय गायब झालाय? कसं काय? काय कोण जाणे. अहो समद्या गावामध्ये चर्चा आहे की काल रात्रीपासून तो कुठं दिसेल असा झालाय. अरे काय सांगतोस काय? मधराजाचा अंत? तिथी माता हेच पाहिलं मी स्वप्नात. तिथी माता, म्हणूनच अत्यंतिक चिंतेनं मी आपल्याकडे आलेलो आहे. मला या क्षणी त्या गावातलं दृश्य या मायावी दर्पणात पाहायचंय. पण तुला तर त्याच्यावर प्रचंड विश्वास होता ना? विश्वास आहे तिथी माता, परंतु अंधविश्वास नाही जो या आधीच्या 3 रिपूंवर ठेवला होता. यावेळी मला बेसावध राहायचं नाही. आणि तशात हे स्वप्न मी पाहिलं ज्यामध्ये तुळजाने मधाचा अंत केला होता. दिती माता, म्हणूनच मला सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यायचंय या क्षणी. ठीक आहे, तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल. मत कुठे ते सांग. दिती माता, हा वाडा रिक्त का आहे? मध कुठे आहे? दिती माता, मध कुठे आहे? थांब, असा अस्वस्थ होऊ नकोस. पाहूयात.
ह्याचा अर्थ मदाचा अंत झाला. देवी, तुम्ही जे काही म्हणाला होता त्याच्या अगदी विरुद्ध आहे हे सगळं. रिपूंचा अंत करायचा नसतो, त्यांचं दमन करायचं असतं असं म्हणाली होती ना तुळजाई. हो मला माहिती आहे, पण आता तरी दुसरा मार्गच नव्हता. हा रिपू सगळ्या गावालाच विळखा घालत होता, त्यामुळे हे गरजेचं होत. तुळजाई इथे असती मग तिने हेच केलं असतं ना नंदी महाराज. काय झालं, अजूनही पटत नाहीये का? तुमचं म्हणणं तर पटतंय देवी, पण जे समोर दिसतंय ते फार विचित्र आहे. मद दिती माता, मद जिवंत आहे. मदराज हा परत कसा आला? माझा ज्याच्यावर अत्यंतिक विश्वास आहे असा हा रिपू मद जिवंत आहे दिती माता.